प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 22 जानेवारीच्या भागामध्ये अर्जुनला जेव्हा कळलं की त्याचं लग्न तन्वीशी ठरवतात, तेव्हा अर्जुनची रिॲक्शन काय होती ना, यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. अर्जुनने अक्षरशः विचारले पूर्णाजीला, जोक मारतेस का पूर्णाजी? आणि प्रेक्षकांनो पुढे काय काय घडलं ना, मजा आली आज. तर सुरुवातीला मी म्हटलं होतं ना, अर्जुन आणि सायलीचे रोमॅन्टिक एपिसोड बघायला तुम्हाला आता आवडेलच. तसंच त्यांनी दाखवलंय, काय गोड बोलणं दाखवलंय दोघांचं प्रेक्षकांनो. आता सायली आज झालेलं सगळं आठवून आठवून अशी लाजत असते, मुरडत असते. सायलीला हे सगळं खूप खूप प्रेशियस आहे. लग्न झालेली मुलगी प्रेमात पडलीये प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. तसंच सायलीच्या बाबतीत झालंय. तर सायली अर्जुनची तंद्री लावून बसलेली असताना तिथे कुसुम येते आणि म्युझिक खूप गोड वाटलंय प्रेक्षकांनो आज ऐकायला. मग ही कुसुम आल्यानंतर सायली तिला गरागरा फिरवते आणि म्हणते, कुसुमताई कुसुमताई कुसुमताई, मी खूप खूप खुश आहे. मला एवढा कधी आनंद होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं ग कुसुमताई. माझा आनंद फक्त माझ्या पोटात नाही तर या जगात मावत नाहीये. आता कुसुम म्हणते, अगं बाई हो हो हो, घरघरतंय ग सायली मला. प्रेक्षकांनो, सायली आता गाणं म्हणायचीच बाकी आहे. आज मैं ऊपर असं काहीतरी चाललंय. आता सायली कुसुमला म्हणते, कुसुमताई अगं मला ना आज वाटलंच नव्हतं ग, म्हणजे मी असं काही बोलून जाईल. मी खूप स्वप्न बघितली होती ग कुसुमताई. माझ्या मनातलं प्रेम यांना सांगायची, म्हणजे यांना कसं सांगेल, काय बोलेल. पण आज ना मी कधी सांगून गेले माझं मलाच कळलं नाही. आजची तारीख मी कधीच विसरणार नाही. कुसुमताई, काही गोष्टी आपण ठरवतो तशा घडतच नाहीत ग, पण जेव्हा घडतात ना तो दिवस सोन्याचा होतो, असं म्हणून सायलीने कॅलेंडरवरती मार्क केलाय. आता अर्जुनची मजा बघा. इकडे अर्जुन असा लंगडत लुंगडत आलाय त्याच्या खोलीमध्ये. चैतन्य त्याला बिचारायला सांभाळतोय, हळू बाबा हळू हळू, शांत बस. आता अर्जुन बसता बसता लुडकतो बर का खाली. चैतन्य म्हणतो, अरे 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 अरे, हळू जरा पडशील. अर्जुन म्हणतो, इट्स ओके मी ठीक आहे यार. चैतन्य म्हणतो, बायको आय लव्ह यू म्हणाल्यावर हाडं दुखायची सांबत नाही अर्जुन, जखमा पण लवकर भरत नाहीत बरं, काहीतरी गोळी वगैरे घे आता. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, या जखमांवर माझ्या बायकोने फुंकर घातलीये ऑलरेडी. या जखमा जर अशाच राहिल्या ना माझ्या शरीरावर तरी काही फरक पडणार नाहीये, काही होत नाही मला. आता अर्जुन इतका छान एक्सप्रेशन देतोय ना प्रेक्षकांनो आज. चैतन्य डोक्याला हात मारून घेतो, काय करावं बाबा या प्रेम दिवाण्याचं. आता अर्जुनने तिथे असलेली एक उशी जवळ घेतलीये. आधी मला वाटलं गरम पाण्याचीच पिशवी आहे. पण आता अर्जुन सायलीला आठवतोय, सायलीने जी प्रेमाची कबुली दिली ना ती काही त्याच्या डोळ्यासमोरून जात नाहीये. अरे बाबा, तुझ्याच काय आमच्या डोळ्यासमोरून जात नाहीये ती. मस्तच होता तो एपिसोड. आता सायली त्याला असं ते जे प्रेमाने लावते औषध वगैरे ते सगळं आठवून आठवून तो असा लाले लाल झाला. अर्जुन ना आता तंद्रीमध्ये सायलीच्या. आणि चैतन्याला म्हणतो, चैतन्य, मिसेस सायली मला अशाच मिस करत असतील का रे? चैतन्य घाबरला ना आता. त्याला वाटलं हा आपल्याला ना मिसेस सायली समजो. तो म्हणतो, मी तुला एक पेन किलर देतो आणि आता तू शांत झोप. अर्जुन म्हणतो, नको रे, एक काम करतो ना मी मिसेस सायलीना फोनच करतो आणि विचारतो त्या काय करताय. त्या मला मिस करत असतील ना रे चैतन्य. मी करतो, आत्ताच फोन करतो. चैतन्य म्हणतो, अरे 1 तास झाला नाही रे तुला तिकडनं येऊन आणि तुला लगेच फोन करायचा आहे आता. अर्जुन म्हणतो, 1च तास झाला का मला येऊन? अरे मला तर वाटू लागलं 1 वर्ष झालंय मला सायलीला भेटून. नाही मला फोन करायचा आहे त्यांना. फोन कुठे आहे माझा? चैतन्य म्हणतो, अरे थांब रे बाबा, अरे सायली वहिनीचा फोन मधुभाऊ नावांच्या सेफ्टी कपाटाकडे, हे कळतंय का तुला? आता अर्जुन म्हणतो, हो अरे हो रे, माझ्या लक्षातच नाही, मग काय करायचं? मग आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, अरे हा कुसुमताईंना फोन करतो की मग त्यांना फोन करूया. शेवटी चैतन्य म्हणतो, 1 मिनिट थांब तू जरा. हे बघ, तू न सांगून काही ऐकणार नाहीयेस बाबा, आणि असंही मीच फोन करतो. नाही म्हणजे मधुभाऊंनी फोन घेतला कुसुमताईचा तर उगाच प्रॉब्लेम नको रे बाबा. तू बोलण्यापेक्षा आधी मी बोलतो, म्हणजे ते व्यवस्थित राहील. जरा थांब. अर्जुन म्हणतो, हा बरोबर आहे. आता चैतन्य फोन लावतोय तर अर्जुनला काही दम धरवे ना. अर्जुन म्हणतो, लावला का फोन? अरे लागला का? आता लागला. चैतन्य म्हणतो, अरे थांब, फोन तर वाजू दे. आधी ती रिंगटोन वाजते ना प्रेक्षकांनो. मग आता अर्जुनला तरीही दम धरवे ना. तो पुन्हा विचारतो, जाते? रिंग जाते? चैतन्य म्हणतो, अरे आत्ताशी वाजलाय फोन, थांब जरा.
आता अर्जुन म्हणतो उचलला ना फोन. चैतन्य म्हणतो अरे थांब ना, सांगेल ना मी तुला फोन उचलल्यावर. आता बघा प्रेक्षकांनो, या दोघांचं बोलणं क्यूट दाखवलंय. आता सायलीचा फोन शेवटी खणखणला, म्हणजे कुसुमचा, सॉरी. आता कुसुम इकडे सायलीला म्हणते, अगं चैतन्य सरांचा फोन आहे, तुझ्या ह्यांना बोलायचं असेल बाई तुझ्याशी, करमतच नाहीये ह्यांना. सायली, आता कुसुम चिडवत असते सायलीला आणि मग ती फोन उचलते फायनली आणि म्हणते, हा बोला चैतन्य सर. आता चैतन्याच्या हातात ना हा लगेच फोन हिसकवतो, त्याला हॅलो हे सुद्धा पूर्ण म्हणू देत नाही. आणि अर्जुन म्हणतो, हा हॅलो कुसुम ताई, मी बोलतोय. आता कुसुम पण भारी फिरकी घेते हा त्याची. कुसुम म्हणते, हा बोला ना. अर्जुन म्हणतो, सगळे ठीक आहेत ना तिकडे? कुसुम म्हणते, हो सगळे ठीक आहेत, मी ठीक आहे, मधुभाऊ ठीक आहे, शेजारच्या शेवाळे काकू पण ठीक आहे, गजोदर अण्णा, पाठकांचा मुन्ना म्हणजे बाबू मामा, त्याच्यानंतर सगळे ठीक आहेत. काय भजनी मंडळ सुद्धा ठीक आहेत, सगळे मजेत येतो. बोला काय म्हणत होतात तुम्ही? आता अर्जुन म्हणतो, अहो नाही तसं नाहीये कुसुमताई, मला ते विचारायचं होतं की. कुसुम म्हणते, हा काय विचारायचं होतं? बोला. हा, मुद्द्यावर यायला खूप वेळ लावायचा, हे तुम्ही लहानपणी शिकलाय का हो? सायली तिकडनं कुसुमला बावळं करते फोन घेण्यासाठी. मग आता कुसुम म्हणते, का हे सगळं शाळेतच शिकलात तुम्ही? नाही म्हणजे अभ्यासक्रम शाळेत होता का तुमच्या या सगळ्याचा? आता हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली कशा आहेत कुसुमताई? आता ही कुसुम म्हणते, तुमची सायली अगदी ठीक आहे. आता ही सायली इतकी गोडला असते ना, आणि धपकन त्या कुसुमच्या खांद्यावर डोकं आपटते. ते बघायला भारी वाटलंय. आता कुसुम म्हणते, तुमची सायली एकदम ठीक आहे बाबा. अर्जुन म्हणतो, ग्रेट. मग कुसुम म्हणते, तुमची सायली वाघीण आहे बरं का. असं वाटतं गप्प बसली ना तर कधीच तोंड उघडणार नाही, पण एकदा का तोंड उघडलं ना की अशी डरकाळी फोडते आणि सगळ्या जंगलाला कळतं. मग अर्जुन म्हणतो, माझी बायको अशीच आहे. कुसुम म्हणते, झाली ना आता चौकशी करून, ठेवू का फोन? अर्जुन म्हणतो, नाही थांबा, अहो मिसेस सायली जेवल्यात का? आता कुसुम म्हणते, नाही जेवली, ती केव्हाची जेवली आहे. आता तिकडनं सायली म्हणत असते, दे नको कुसुम ताई मला फोन. अर्जुन म्हणतो, त्या बोलतील का माझ्याशी? मग आता कुसुम म्हणते, हो बोलेल ना तुमच्याशी, ती केव्हाची तळमळतीये. अर्जुन म्हणतो, का इतकं का रेसलेस फील होतंय त्यांना? मी येतो लगेच येतो. ए चल रे चैतन्य. आता चैतन्य म्हणते, चुप बैस, कुठे जायचं नाही, गपचूप बैस इथे. आता कुसुम म्हणते, अहो नाही, अहो तिचा जीव चाललाय तुमच्याशी बोलायला, घ्या. आता कुसुमने जरा फिरकी घेतलीये, मजा वाटते हा प्रेक्षकांनो. आता कुसुम दे येते सायलीला फोन. आता सायली म्हणते, हॅलो बोला, कसे आहात तुम्ही? आता चैतन्य जरा बाजूला गेलाय बरं का, त्याचे एक्सप्रेशन बघून त्याला कळलं सायलीने फोन उचललाय म्हणून. आता सायली विचारते, फार दुखतंय का हो तुम्हाला? नाही म्हणजे औषध लावलं का तुम्ही? आता अर्जुन म्हणतो, लावलं की तुम्हीच औषध, मला फुंकर घातली होतीत ना अगदी तेव्हाच. सायली इकडे गोड लाजत असते. अर्जुन म्हणतो, तुम्ही कशा आहात? सायली म्हणते, धडधडतंय मला. अर्जुन म्हणतो, का काय झालं? आज काही स्पेशल झालंय का मिसेस सायली? असं म्हणून तो हसायला लागतो. इकडे ही लाजेने चूर झालेली आहे. आणि आता अर्जुन पुन्हा म्हणतो, सांगा ना मिसेस सायली, काय झालंय आज? मग अर्जुन असं विचारतो. मग लगेच सायली म्हणते, असं काय करताय? कुसुमताई माझ्या बाजूलाच उभी आहे. कुसुम म्हणते, ए बाई, मी काही ऐकत नाहीये तुझं, मी कानावर हात ठेवलेला आहे आणि एकाच कानावर हात ठेवते. अर्जुन इतका रोमॅन्टिक झालेला असतो. तो सायलीला म्हणतो, सांगा ना मिसेस सायली, का धडधडताय तुम्हाला? आता असं म्हटल्यानंतर सायलीला कसं तरीच होतंय, बाई कसं सांगू आता यांना. मग अर्जुन म्हणतो, सांगा ना काय झालंय? मग सायली म्हणते, जा मी नाही सांगणार, तुम्ही झोपा बरं आता. अर्जुन म्हणतो, तुम्ही तिथे असताना मला झोप कशी लागणार? मग काय करू सांगा बरं. आता सायली म्हणते, मलाही झोप नाही लागणार, पण मी काय करेल सांगू? अर्जुन म्हणतो, प्लीज सांगा ना. मग सायली म्हणते, मी ना अशी चंद्राकडे बघेल. आता अर्जुन त्याच्या खिडकीतनं चंद्राकडे बघतोय. आता ह्याला नीट चालता येत नाहीये, पण त्याला चंद्र बघायची एवढी घाई. प्रेक्षकांनो, प्रेमात पडल्यावर माणसं वेडे होतात म्हणतात ना, अगदी तसं क्यूट दाखवलंय.
पण खरं सांगू प्रेक्षकांनो, कमाल असते या कलाकारांची. म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं आहे. म्हणजे यांच्या मनात भाव असो किंवा नसो, यांना काय दाखवावं लागतं ना चेहऱ्यावर. अमेझिंग, अमेझिंग. आता अर्जुन पटकन उठून उभा राहतो चंद्र बघण्यासाठी. चैतन्य त्याला असं सावरतो, अरे अरे कुठे चाललाय, हळू जरा. अरे काय अर्जुन. अर्जुन आता खिडकीत जाऊन बसलाय बरं का, म्हणजे त्या साईडला, आणि चंद्राला न्याहाळतोय. तिकडनं सायली पण चंद्राला न्याहाळतीये आणि अर्जुनला म्हणते, चंद्राला सांगेल की माझे हे फक्त तुझ्याकडे बघतायत. आपण दोघे एकाच वेळेला एकाच गोष्टीकडे बघतायत. ही जाणीव आहे ना, या जाणीवेमुळे मला तुमच्या जवळ असल्यासारखं वाटेल अर्जुन सर. असं बोलून अर्जुन आणि सायली दोघेही घट्ट डोळे मिटवतात. म्हणजे कदाचित दोघे एकमेकांना फील करत असतात. काय ना प्रेक्षकांनो, प्रेमाच्या गोष्टी आहेत. हे दोघे जण प्रेमात पडले, ती गोष्ट आपण आधी एन्जॉय करूया आणि मग आता पुढे तर धमाका होणार आहे. सांगते तुम्हाला काय होणार आहे ते. आता सायली बघा पुढे काय बोलते. ती म्हणते, अहो झोपा ना आता, रात्रभर बोलत बसायचंय का. अर्जुन म्हणतो, मला चालेल की. आता तिकडनं मधुभाऊ आल्यावर सायली दचकते ना, कुसुम धडा 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 पळत सुटते. अगं 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 ए सायली, डॉक्टरांना सांग खोकल्याचं औषध द्यायला. नाही म्हणजे सॉरी, खोकल्याचं औषध द्यायला नाही, म्हणजे मी सांगितलं होतं त्यांना, पण चिठ्ठी लिहून ठेवा सांगा त्यांना. नाही म्हणजे आता कुसुम असं प्रिटेंड करतीये की डॉक्टरांचा फोन आलाय, मधुभाऊ आलेत ना, अर्जुनशी कसं बोलेल सायली. मग सायली म्हणते, हो 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 डॉक्टर साहेब, मी उद्या येते दवाखान्यात आणि औषध घेऊन जाईल. अर्जुन तिकडनं गडबडतो. तो म्हणतो, डॉक्टर, मधुभाऊ आलेत वाटतं. सायली म्हणते, हो 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 डॉक्टर, तेच ते. अर्जुन म्हणतो, बरं मग आता गुड नाईट आणि आय लव्ह यू. मग सायली म्हणते, मला पण हेच म्हणायचंय डॉक्टर. काय मजा असते नाही प्रेक्षकांनो. कोणाकोणाला जुने दिवस आठवले. म्हणजे माझ्या वयाच्या मैत्रिणींना म्हणते बरं का मी, कारण असं होतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मग आता अर्जुन आय लव्ह यू म्हणतो आणि शेवटी फोन ठेवतो बिचारा एकदाचा. आता इकडे सायलीची क्लास घेतलीये ना मधुभाऊंनी. मधुभाऊ लगेच म्हणतात, काय ग कुसुम, कोणत्या डॉक्टरांना फोन लावला होतास. मग आता अर्जुन असा मस्त डोळे बिळे मिटवतो आणि मग फोन ठेवतो बरं का. ते जरा जास्तीच भारी झालंय. मग आता कुसुम म्हणते, अहो त्या दिवशी नव्हते का आले मधुभाऊ, ते डॉक्टर प्रधान, इंजेक्शन दिलं होतं तुम्हाला, चांगले डॉक्टर होते ते. मधुभाऊ म्हणतात, कुसुम मला कुठल्याही औषधाची गरज नाहीये आणि उद्या कुठेही दवाखान्यात जायचं नाही, कळलं का. आता कुसुम म्हणते, बरं ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, पण काही म्हणा, डॉक्टर मात्र फार छान आहे, खूप चांगले डॉक्टर, नाही का ग सायली. आता हे ती अर्जुनसाठी म्हणते, यात काही शंका नाही. आता इकडे सायली लाजते, मुरडते. आता चैतन्याची मजा आली. चैतन्य म्हणतो, काय रे फोन ठेवला का रे अर्जुन सायली वहिनीने. अरे मला वाटलं तुमचं बोलणं रात्रभर चालेल, मी तर फोन ठेवून जाणार होतो. पण आण इकडे आता, आण फोन आण. चैतन्याचा फोन वाचला बिचाराचा. आता अर्जुन चैतन्याचा हात धरून हळूच उठतो आणि आता तेवढ्या चैतन्य त्याला म्हणजे झोपवणार असतो, तरी ही बया आली बाबा हळदीचं दूध घेऊन आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य तू निघालास तरी चालेल, मी आले ना आता. ए अर्जुन हे घे, हळदीचं दूध घेऊन आले मी तुझ्यासाठी, पी. अर्जुन म्हणतो, नकोय मला. मग प्रिया म्हणते, असं काय करतोस अर्जुन, तू दूध नाही प्यायलास तर तुला कसं बरं वाटेल, पी म्हणते ना मी, पी बरं. आता त्याच्या तोंडाजवळ नेलंय तिनं, मला वाटलं नाकात बिकात ओतते की काय. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का ग, नको म्हटल्यावर, चल बाजूला जा तू. हे बघ माझा ना मूड खूप चांगला आहे, सो प्लीज माझा मूड स्पॉइल करायचा प्रयत्न करू नकोस. प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अर्जुन, मी उलट तुझा मूड चांगला करायसाठी इथे आली आहे. आता अर्जुन तरी पण तिच्याकडे संतापून बघतो. प्रिया म्हणते, बरं बरं बाबा चिडू नकोस आता, मी एक काम करते, हे दूध ना मी इथे ठेवून देते, थोड्या वेळाने पिशील का. अर्जुन म्हणतो, मी पिल नाही तर नाही पिणार, तुला काय करायचंय ग. आता प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अर्जुन, आता जे काही करायचंय ते मलाच तर करायचंय. आता तिचे हे बोलणं ऐकून अर्जुन कन्फ्यूज झाला ना, आणि चैतन्य सुद्धा. प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अर्जुन, तुझी काळजी नको का घ्यायला, तुला काय हवंय काय नकोय ते नको का मला बघायला. अर्जुन म्हणतो, म्हणजे काय बोलायचंय तुला. आता प्रिया हसते आणि म्हणते, कळेल तुला हे लवकरच. बरं चल मी हे दूध तुला देऊ का. मग चैतन्य म्हणतो, एक मिनिट, तू आता जाशील का, अर्जुनला जरा आराम करायचा आता. चैतन्याने असं बोलल्यानंतर ही लगेच अपमान करते चैतन्याचा आणि म्हणते, तू सांगायची गरज नाहीये मला,
जाणारच आहे मी इथून. दुधाचा ग्लास तिने तिथेच कुठेतरी ठेवलाय अर्जुनच्या दिवाणजवळ, म्हणजे त्या बेड जवळ. आणि आता पुन्हा एकदा अर्जुनच्या असं खांद्यावर हात ठेवून त्याला गुड नाईट हा अर्जुन, स्वीट ड्रीम असं म्हणते. पण अर्जुनला एवढा राग येतोय ना प्रेक्षकांनो, तो तिला समोर उभं करत नाही. तो काय तिच्याशी लग्न करणार. पण आता या पुर्राजीने जो तमाशा केलाय पुढे बघाच तुम्ही आता प्रेक्षकांनो. मालिकानं आता खूप जोरावर आहे प्रेक्षकांनो, इंटरेस्टिंग होणार आहे मालिका. कारण आता अर्जुन आणि सायली दोघेही लग्न मंडपातून अक्षरशः पळून जाणार आहेत. मी तुम्हाला सांगते पुढे काय होणार आहे. आता ही गुड नाईट म्हणते आणि चैतन्याला हुल देऊन निघून जाते. आता चैतन्य म्हणतो बापरे काय बाई आहे ही. अर्जुन म्हणतो अरे यार या बाईचा प्रॉब्लेम काय आहे, काही समजतच नाही. चैतन्य म्हणतो ती स्वतःच एक प्रॉब्लेम आहे. अरे या तन्वीचा विचार करू नको बाबा, नाही तर ही स्वप्नात येईल आणि भयंकर स्वप्न पडतील तुला. अर्जुन म्हणतो नाही नाही इम्पॉसिबल आहे, माझ्या स्वप्नात तर माझी बायकोच येणार रे बाबा. असं म्हणून तो हृदयावर हात ठेवतो त्याच्या आणि पडायला लागतो खाली. तेव्हा बदकनच पडतो आणि पुन्हा त्याची आडं मोडतात. सायलीने जेवणाचं ताट आणलंय इकडे मधुभाऊंसाठी आणि ते म्हणतात ती म्हणते जेवून घ्या मधुभाऊ, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. मधुभाऊ म्हणतात मला नाही जेवायचंय, मला भूक नाहीये. सायली म्हणते असं काय करताय मधुभाऊ, माझा राग अन्नावर नका ना काढू, तुमची तब्येत बिघडली तर. आता मधुभाऊ तिला इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि म्हणतात तब्येत जपून काय करू, लेकीची मनमानी सहन करू का, त्यापेक्षा माझी तब्येत बरी नसलेलीच बरी. आता सायली म्हणते नाही हो मधुभाऊ. ती जवळ बसते त्यांच्या आणि म्हणते अहो मी मनमानी नाही करत आहे, लेकीचा गोड हट्ट आहे असं समजा. लेकीचा हट्ट बाबाच पुरवतात ना. मधुभाऊ म्हणतात कसला ग गोड हट्ट, हे बोलताना तुला काहीच वाटत नाहीये का, तू जसं तुझ्या मनाला येईल तसं वागतीयस आणि मी सगळं काही निमूटपणे सहन करायचंय का. सायली म्हणते असं काय करता मधुभाऊ, मी काय चुकीचं वागलीये, मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्याला माझ्या मनातलं बोलून दाखवलंय आणि आता नातं आमचं घट्ट होणार आहे. मधुभाऊ असं काय करता हो, फक्त तुमचे आशीर्वाद तर हवेत आम्हाला. मधुभाऊंना येतो राग. मधुभाऊ म्हणतात मधुभाऊ आता तडकन उठलेले आहेत आणि सायलीला म्हणतात ज्या बापाला काडीचीही किंमत नाहीये त्या बापाकडनं आशीर्वादाची अपेक्षा करू नकोस आणि यापुढे मला काही विचारूही नको आणि मला काही सांगूही नको. आता सायली असं म्हणजे मधुभाऊने असं बोलल्यानंतर सायली छान उत्तर देते त्यांना. सायली म्हणते असं का करता हो मधुभाऊ, प्रत्येक वेळेला असं टोक गाठणं महत्वाचं आहे का. मधुभाऊ म्हणतात टोक कोण गाठतंय, तू का मी, तुला जसं वागायचं ना सायली तसं तू वागत राहा, मला जसं वागायचंय तसं मी वागत राहणार. अजूनही मधुभाऊंच्या डोक्यात काही प्रकाश पडलेला नाहीये. आता ते निघून जात असतात जेवता जेवता. मग आता कुसुम म्हणते भरल्या ताटावून असं जाऊ नका मधुभाऊ. सायली म्हणते अन्नाचा अपमान करायचा नसतो, हे तुम्ही शिकवलेत ना आम्हाला मधुभाऊ. आता मधुभाऊ ते सगळं आठवतात आणि पुन्हा तनतन तनतन करत ताटाजवळ येतात आणि 2 घास जेवून घेतात. प्रेक्षकांनो आता ना खूप मजा आलीये पुढे. आता पहाट झालेली आहे आणि सायली तिच्या घराजवळ अशी रांगोळी काढतीये. आता सायली पडलीये बाबा प्रेमात, त्यामुळे सायली आता एकदम पॉश राहतीये बरं का. सायलीचा एकदम लुकच चेंज केलेला आहे त्यांनी आज. सायली आता छान असे केस वगैरे मोकळे सोडलेत तिने, मस्त रांगोळी काढतीये आणि आता ती मनात विचार करतीये की आता लवकर मला माझ्या घरी जावं लागेल. म्हणजे तिच्या मनात विचार आलाय आता. लग्न करून ती सुभेदारांच्या घरी गेली होती, अर्जुननेच तिला ऑप्शन केलं होतं, तो सगळा सीन तिला आठवलाय. तिने माप ओलांडलं होतं ते सगळं त्यांनी पुन्हा दाखवलंय. सायली विचार करते आता खूप दिवस झाले मी माझ्या माणसांपासून लांब राहिलीये, पण आता मला जास्ती दिवस नाही लांब राहायचंय. माझा सरांवर पूर्ण विश्वास आहे, म्हणे देवावरही विश्वास आहे की माझा देव नक्की काहीतरी असं घडवेल की मी माझ्या हक्काच्या घरामध्ये मानाने परत जाईल. प्रेक्षकांनो ही आता अर्जुनला मंडपातून पळवणार आहे बरं का. आता हे असंच दाखवणार आहे का, कशासाठी, त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग आता सायलीने तिचं मंगळसूत्र असं हातात घेतलंय आणि त्या मंगळसूत्राला ती खूप वेळ न्याहाळती असं दाखवलंय. काही झालं तरी आता सायलीने पक्क ठरवलंय अर्जुन तिचा नवरा आहे आणि आपल्या नवऱ्याला कुणी असं सोडतं का, तर नक्कीच नाही. आता सायली ठरवते की मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करणार, पण ते केव्हा घडलंय ना त्याचा एक प्रोमो आलाय, तो मी तुम्हाला सांगते. तर तत्पूर्वी आता सुभेदारांच्या घरचं सीन बघा. आता ही प्रिया अर्जुनची आतुरतेने वाट बघत असते नाश्त्याच्या टेबलला. विचार करत असते की अर्जुनला जेव्हा आमच्या लग्नाबद्दल कळेल ना तेव्हा खरी माझी परीक्षा आहे. पण आता हे घरचे सगळे त्याच्या डोक्यावर कसे बसत नाही ना त्याची मी पूर्ण सोय लावलेली आहे. बघू आता हा काय करतो ते.
आता अर्जुनला ही सारखी वर बघत असते ना, अर्जुन येतो की नाही येतो. मग अस्मिता तिला चिडवते, बघ ग मम्मा, एका माणसाचं लक्ष होणारा नवरा कधी खाली येतोय याकडे लागलंय. मग आता ही प्रिया अशी हसते अस्मिताकडे बघून. तेव्हा अर्जुन येतो खाली लंगडत लंगडत बिचारा. त्याची अवस्था काय आणि यात सगळ्यांचं चाललं काय. एवढं पुढारलेलं घर आहे प्रेक्षकांनो, आणि असं लग्न झालेल्या पोराचं कोणी लग्न करतं का. पण नाही बाबा, यांचे डोके कुठे चालले कोणास ठाऊक. आता अर्जुन खाली आल्यावर सगळेजण त्याच्या तब्येतीच्या आधी विचारपूस करतात. आता खरं तर हे मला त्यांचे उपकारच वाटतात, पण असो. आता अस्मिता म्हणते, गुड मॉर्निंग अर्जुन, बरा आहेस ना. प्रतापराव विचारतात, काय रे अर्जुन, बरं वाटतंय ना तुला आता. पूर्णाजी पण विचारतात, काय रे अर्जुन, आता कुठे दुखत खुपत नाहीये ना तुला. अर्जुन म्हणतो, नाही ग पूर्णाजी, मी कम्प्लिटली फाईन आहे, मस्त वाटतंय मला आता. खरं तर मला आज एवढं हॅपी वाटतंय ना, जे कित्येक दिवसापासून वाटतच नव्हतं. मग पूर्णाजीला वाटतं आलाय तो क्षण, आता अर्जुनला सांगूनच टाकू. अस्मिता लगेच म्हणते, बरं झालं. अस्मिताला काही राहवलं जातं का. ती लगेच म्हणते, अर्जुनशी कोण बोलणार आहे आता. मग आता सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. मग प्रतापराव म्हणतात, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय अर्जुन. अर्जुनला काही समजेना, हे सगळे एवढे टेन्शन मध्ये का आलेत, काय बोलायचं असेल बाबा यांना. अर्जुन म्हणतो, काय काय बोलायचंय तुम्हाला सगळ्यांना. आता कल्पनाताई तर नुसत्या तिथे उभ्या आहेत. मग पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा अर्जुन, म्हणजे गेले काही दिवस आपल्या घरामध्ये जे काही घडतंय ना, ते आता आपण सगळ्यांनी मिळून मागे टाकायला हवं की नको. आता अर्जुन काहीच बोलत नाही, तो नुसता मान खाली घालून बसलाय. पूर्णाजी म्हणतात, तुझं मन तुला उलगडत नाही हे तर उघड आहे, पण आम्हाला कळतं ना तुझं मन. आता लगेच प्रिया हसायला लागते. पूर्णाजी म्हणतात, आम्ही सगळ्यांनी मिळून आता एक निर्णय घेतलाय. अर्जुन म्हणतो, काय, कसला निर्णय. पूर्णाजी म्हणतात, आम्ही सगळ्यांनी रविराज आणि प्रतिमेच्या संमतीने हे ठरवलंय. आता बघा प्रेक्षकांनो, जरा सस्पेन्सच निर्माण केलाय त्यांनी. आणि मग पूर्णाजी जरा पॉज घेतात आणि म्हणतात, तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं ठरवलंय आम्ही. आता हे ऐकून अर्जुन, चैतन्य दोघेही एकदम ब्लॅक अँड व्हाईट होऊन गेले ना. अरे बापरे, अर्जुन एवढा संतापतो आणि म्हणतो, व्हॉट, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. आता पूर्णाजी, सगळ्यांचे चेहरे बदलून गेलेत. आता चैतन्य उठून त्याला धरतो. आता अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, काय जोक चाललाय का इथे, काय बोलतेस तू, कळतंय का तुला. आता असं बोलल्यानंतर सगळे अजून अर्जुनकडे रागाने बघायला लागतात. प्रिया रागाने बघते अर्जुनकडे. आता अर्जुन म्हणतो, मला पूर्ण खात्री आहे हा स्टुपिड विचार ना या तन्वीच्याच डोक्यातून आला असणार आहे. आता लगेच ही म्हणते, नाही 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 अर्जुन, अरे उलट सगळ्या वडीलधाऱ्या माणसांनी मिळून ठरवलंय रे आपल्या चांगल्यासाठी. आता अर्जुन एवढा संतापतो आणि म्हणतो, चांगल्यासाठी, माय फट, कसलं चांगलं आलंय तुझ्याशी लग्न करण्यात. अरे देवा, आता एवढी लायकी काढली तिची, विचारू नका. प्रतापराव आता त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात, आवाज नको वाढवूस अर्जुन. अर्जुन म्हणतो, मग काय करू डॅड, तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं परत लग्न लावायला निघालात. तुम्हाला काही वाटतं का मी काहीच बोलायचं नाहीये का. नाही म्हणजे लग्न जरी झालं नसतं ना माझं, तरी मी या मुलीशी कधीही लग्न केलं नसतं. आता अजून काय लायकी काढायची राहिली आहे प्रेक्षकांनो. मला तर भारी वाटला हा सीन. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता अर्जुन संतापलाय, यावर तर त्यांनी हा भाग संपवलाय. पण आता पुढच्या प्रोमो मध्ये सायली आता ठरवते की ह्यांच्या नावाचं मंगळसूत्र मला घालता येईल की नाही अशी भीती वाटत होते. पण नाही, आता आमच्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना की आम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाहीये. ही गाठ 7 जन्मासाठी बांधली आहे. सायलीने हे ठरवलंय आता प्रेक्षकांनो. पण आता इकडे पूर्णाजीने अर्जुनला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन, तुला मी शेवटचं विचारतीये, तू तन्वीशी लग्न करणार आहेस की नाही. आता अर्जुन म्हणतो, हे बघ पूर्णाजी, मी तुला शेवटचं सांगतोय, मी या मुलीशी लग्न करणार नाही म्हणजे नाही. चल रे चैतन्य. आता जेव्हा अर्जुन त्याच्या खोलीत जात असतो तेव्हा पूर्णाजीला लगे अटॅक येतो बरं का प्रेक्षकांनो, आणि अर्जुन घाबरतो. आता या पूर्णाजीने ब्लॅकमेल केल्यामुळे अर्जुन लग्नाला होकार देतोय, पण मला नाही वाटत उघड तो होकार देईल. पण आता सायलीला ते कळतं आणि कुसुम ते सांगते तिला. आता पूर्णाजीला वचन दिले अर्जुनने, तू काय करशील. आता सायली म्हणते, ते काही नाही, ठरलं तर मग मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करेल.
हा प्रोमो आलाय प्रेक्षकांनो, त्यामुळे मजा येणार आहे बाबा ही सिरियल पुढे. काही काही प्रेक्षकांना माझा रिव्ह्यू दिसत नाही. मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे मी रिव्ह्यू दिल्यानंतर तो तुमच्या मोबाईलवर लगेच येईल, तुम्हाला शोधायची गरजच पडणार नाही. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे पुढचे सगळे धमाकेदार रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आजचा भाग भारी होता की नाही, मग मला कमेंट करून नक्की सांगायचं कसा वाटला तुम्हाला भाग. भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.